पुणे जिल्ह्यातल्या 5 जागांबद्दल दावे केले जात आहेत. आम्हाला 2 नावे आहेत ते म्हणतात. एक सांगू याच्याबद्दल नो कॉमेंट साहेब, माझं पहिलंही आहे. अजून निर्णय झाला नाही. दावे कोणी करतं रे, पण शेवटी जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू ना. आम्हाला शेवटी आमच्या याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची, त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही. आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू. जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा द्या. दादा, तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीत आपल्याला 2 भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळाले? मला वाटतं 2 का 3 मिळावेत हे पण वाटतं. आज सांगणार नाही. अच्छा, लगेच बातमी द्याल आमच्याकडे उमेदवार आहेत ना, त्यांच्यात नाराजी येईल. म्हणजे चुकीचं आहे सगळं, काय मिळणार नाही असं विरोधक म्हणतायत. आता ऐकून घे. तू त्यांची वाक्य आम्हाला सांगू नको. आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे. सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत. उद्धवने काय दिलं सांग ना. उद्धव सरकार 2.5 वर्ष होतं, काय दिलं सांगावं बरं. त्याचे मी परवा प्रेसला पर कॅपिटल इन्कम GDP सगळं दाखवलं. 2 वर्षात काय वाढलं काय नाही, त्याला काय कळत नाही. GDP म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे. केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार आणि नेत्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या कुठल्या प्रश्नाला आपण प्राधान्य? नोकऱ्या उद्योग आणायचे इथे. तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करायचं. पर कॅपिटल इन्कम वाढवायचा आहे. हा माझा पहिलं आहे. कारखाना नाही, कारखाने. माझे प्रयत्न सुरू आहेत. का पार्श्वभूमी काय नाही. जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत, भाजपचे नेते आहेत. तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच. सचिन वाझे पुन्हा चर्चेत आलेले आहेत. उद्धव ठाकरेचे आता ही पण दिशा सालियन येईल, परत सुशांत येईल, सगळे येणार. शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणारच ना अंगावर. देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? अनिल देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? मूर्ख माणूस आहे. होम मिनिस्टर होता, काय बोलू शकला नाही, काय करू शकला नाही. आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल, तेवढंच करतोय. ते स्वतःचं काय नाही आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.